इम्तियाज जलील यांचे काय आरोप आहेत? समोर आलेलं प्रकरण फक्त 2.5 एकरचं आहे. दोन्ही मिळून 8.5 एकर जागा असल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केलाय. लिहून देणारा म्हणतो नवाबशी संबंधित आहे, पण तो बोगस व्यक्ती आहे असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं. या व्यवहारात 500 रुपयाच्या बॉन्डवर हिबानामा केला आहे. हिबानाम्याचं रजिस्ट्रेशन नसून केवळ नोटरी केली आहे. 6 एकर 24 जून 2024 मध्ये रजिस्टर्ड झाली. समोर आलेलं प्रकरण फक्त 2.5 एकरचं, दोन्ही मिळून 8.5 एकर जागा. 8 मे 2023 रोजी 2.5 एकर जागेवर नोंद करण्यात आली. दाणेकर नावाच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकून एकाच दिवसात PR कार्ड तयार केलं. ज्या गुंडांनी एका रात्रीत त्या जागेवर ताबा घेतला त्यांनाही जमीन देण्यात येणार आहे. या व्यवहारात सरकारचं कोट्यवधी रुपयांचं मुद्रांक शुल्क बुडवलंय. नेते आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने हा व्यवहार केलाय. या प्रकरणात त्या भुमरे यांच्या चालकाला शिक्षा होऊ शकते. चालकानं समोर यायला पाहिजे अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय CID चौकशीचीही मागणी इम्तियाज जलील यांनी केली. भुमरेंच्या चालकाच्या नावावर असलेली जमीन 150 कोटींची नव्हे तर 500 कोटींची असाही जलील यांचा दावा आहे.